गुहागरची एक आठवणीत राहणारी सफर, आशिष आणि प्रियता. पहाटेचा गारवा आणि डोंगराच्या पलीकडून उसळणारा सूर्य, असा एक सुंदर दिवस सुरू होत होता. आशिष आणि प्रियता खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या झुळकीत बसले होते आणि मनात एकच गोष्ट, आज आपण गुहागरला जाणार आहोत. त्यांनी आपले बॅग भरल्या नव्हत्या, कारण त्यांचा हा प्रवास होता फक्त 1 दिवसाचा, पण आठवणीत आयुष्यभरासाठी कोरला जाणारा. घरापासून काही अंतरावर असलेल्या चिपळूण बसस्थानकाकडे चालत निघाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुललेली जास्वंद आणि गुलाब त्यांना शुभेच्छा देत होती. प्रियता दर 2 पावलांनी आशिषकडे पाहत म्हणत होती, किती दिवसांनी आपल्याला अशी भटकंती मिळाली ना. चिपळूण बसस्थानकावर पोहोचले तेव्हा गर्दी उसळलेली होती. गोंगाट, बसेसचे हॉर्न, विक्रेत्यांचे आवाज, सर्वत्र एक उत्साहाचं वातावरण. अर्धा तास तिथे उभे राहून ते चिपळूण गुहागर बसची वाट पाहू लागले. आणि मग धुरकट आवाजात घोषणा झाली, गुहागरसाठी बस तयार आहे. बसमध्ये चढताच त्यांना खिडकीजवळची जागा मिळाली. जणू निसर्गाने त्यांचीच वाट पाहिली होती. हिरव्या डोंगर रांगा, झाडांमधून डोकावत जाणारी रस्त्यांची वळणं, मधून दिसणाऱ्या नद्या, प्रत्येक दृश्य त्यांच्या डोळ्यात साठवत होते. 2 तासांनी ते गुहागरच्या बसस्थानकावर पोहोचले. बसमधून उतरताच प्रियताच्या कानावर गुंजणाऱ्या घुंगरांचे सूर पडले. थोडंच पुढे गेल्यावर तिला उसाचा रस विकणारा स्टॉल दिसला. उन्हात तापलेली प्रियता लगेच म्हणाली, आशिष, थोडा रस घेऊया ना. दोघंही स्टॉलवर गेले आणि थंडगार गोडसर रस प्यायले. त्या रसाच्या एका घोटात त्यांचा प्रवासाचा थकवा पार गेला. त्यानंतर त्यांनी पावलं वळवली व्याडेश्वर मंदिराकडे. प्राचीन काळापासून असलेलं हे मंदिर त्यांच्या मनाला शांती देणारं ठरलं. मंदिरात शांतता होती आणि फक्त घंटांचे सूर. त्यांनी डोळे मिटले आणि देवाच्या चरणी एक क्षण विसावले. दुपारी 3 वाजता त्यांनी गुहागर बीच गाठला. समुद्रकिनारा शांत होता, पण लाटांचा आवाज खोल मनात उतरून जात होता. वाळूत पाय रोवून त्यांनी वर्तमानपत्र टाकलं आणि त्यावर बसले. तिथेच एका विक्रेत्याकडून त्यांनी गरमागरम वडापाव घेतला आणि गार ताकासोबत त्याचा आस्वाद घेतला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर केवळ आनंद होता, न जगाच्या गडबडीचा त्रास, फक्त एकमेकांची सोबत आणि निसर्गाचं आल्हाददायक रूप. संध्याकाळी 6:30 वाजता त्यांनी पुन्हा चिपळूणसाठी बस पकडली. सूर्य मावळताना आकाशात भगव्या आणि जांभळ्या छटा पसरल्या होत्या. बसमधून बाहेर पाहताना प्रियता म्हणाली, हा दिवस कायम लक्षात राहणार. आशिषने फक्त स्मितहास्य केलं. 7 वाजता ते चिपळूणला पोहोचले. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात समाधान. घरी परतल्यावर दोघांनी अंघोळ केली आणि स्वयंपाकघरात मांडी घालून दहीभाताचा आस्वाद घेतला. त्या घरगुती चवेत त्यांना परतीचा खरा आनंद मिळाला. रात्री 11 वाजता ते झोपायला गेले. दिवसभराच्या आठवणी मनात घेत दोघंही गाढ झोपून गेले, पूर्ण समाधानी. अशा रीतीने आशिष आणि प्रियता यांनी अनुभवला एक सुंदर, न विसरण्यासारखा दिवस, गुहागरची आठवण बनून हृदयात साठवलेला.